गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला असून तालुक्यातील 6 धरणांच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती, परंतु काल सकाळपासून ऊन व दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होऊन सायंकाळी 6 वाजेपासून अचानक पावसाने विजांच्या कडकडाटात व वादळी वाऱ्याचं आगमन केल्याने रात्रभर पावसाने जिल्ह्यात पावसाने जोरदार मुसंडी मारून तालुक्यात 6 धरणांमध्ये पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने या धरणांमधून नदी पात्रांमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। या झालेल्या पावसाने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। याशिवाय द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी या पावसाची भीती बाळगून हळूहळू द्राक्ष बागात छाटणीस सुरुवात केली होती, परंतु या पावसामुळे या छाटण्या पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याचं शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे। सूर्यदर्शनाचा अभाव असल्याने या द्राक्ष बागांची काढी होणे देखील मुश्किल होत असल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहे। याशिवाय काढणीला आलेल्या टोमॅटोचेही तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सातत्याने होत असलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे बळीराजा हवालदिल झाला असून यामुळे शेतकरी आर्थिक कोंडी देखील सापडले। तरी शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे। पालखेड धरणातील 14 गेट एका फुटाने वर काढून कादवा नदी पात्रात पाण्याचा निसर्ग करण्यात आलाय। त्यामुळे धरण परिसरातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यावेळी नागरिकांनी पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।